पाटील काय सांगाल, कशासाठी हा सगळं तयारी केली आहे, काय सांगाल हे सगळं? काय झालं काल हाके साहेबांनी जो विषय मांडला की बाबा आता सगळे ओबीसी झाले, तर माझी अशी म्हणणं आहे की माझ्या 2-3 वर्षापासून एक प्रस्ताव होता की निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे. तर हाके साहेब फार बुद्धिवान आहे, म्हणून मला असं वाटलं की त्यांची बहीण फार बुद्धिवान असेल आणि त्यांच्या आत्याची, काकाची, मामाची, मावशीची, सावत्र कोणती बहीण आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तिने सगळं शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा व घरात कुठे ओबीसी मराठावाद होती. पण तुम्ही असं म्हणत आणि मला वाटतं हाके साहेब जे सुशिक्षितच आहे, त्यांचा परिवारही सुशिक्षित असेल आणि ते काही वाचाळ पण बोलतात, म्हणजे त्याची बहिणी थोडी डेअरिंगबाज असेल अशी बोलायला, थोडी काहीतरी शिव्या वगैरे देईल, काही उलट बोलेल, तर मग अशी डेअरिंगबाज बायको मला पाहिजे. आणि ती फक्त हाकेची बहीणच असू शकते, कारण की त्याची मग मावशी पण त्याच्या नात्यात ती कोणतीही चालते, मला काही प्रॉब्लेम नाही. मला हुंडा नको, काही नको, फक्त तिने घरामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ असं करू नये बस. पण याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की तुमचा अगोदर वाद कमी करण्यासाठी मी ओबीसी जे काही लक्ष्मण हाकेंनी साथ दिली आहे, तर त्याच्यासाठी मी त्यांना साथ दिली आणि यामुळे या ठिकाणी आता ते जोरदार पद्धतीने तयारी करून या ठिकाणी जात आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की लक्ष्मण हाके यांचं एकच म्हणणं आहे की मला फक्त राजकारणासाठी बायको पाहिजे, मला राजकारण जायचं त्याच्यासाठी बायको पाहिजे. स्वतः रमेश पाटील या ठिकाणी डान्स करतात. रमेश पाटलांकडून जोरदार पद्धतीने या ठिकाणी जल्लोष केला. माझे वडील लग्न करू लागले तर मला पण मम्मी भेटणार आहे. आता त्यांनी तर फोन घेतला नाही, मग आता प्रस्ताव तुमचा कसा? काय झालं काल आहे ना, कालपासून माझे जे आमचे जे मित्र आहे, परिवार आहे, ते त्यांना फोन करताय की बाबा रमेश पाटलाचं म्हणणं आहे का आणि बहिणीसोबत लग्न लावून द्या, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी बंद केलं असं. हे तुमचे मुलं आहेत का? हो. काय सांगशील, म्हणजे तुझे वडील आता लग्नासाठी तयार आहे, तर काय तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, माझे वडील तयार आहे, माझे वडील तयार आहे तर मी पण तयार आहे. म्हणजे माझे वडील लग्नाला तयार आहे तर मी पण तयार आहे. म्हणजे माझे वडील लग्न करू लागले तर मला पण मम्मी भेटणार आहे. तुला मम्मी पाहिजे? नाही म्हणजे आता करू लागले तर भेटतच ना.